आर्यावर्ताच्या भविष्यकालीन हिंदू जगात द्रौपदी आणि तिच्या मित्रांनी नदीकिनारी पिकनिकचा आनंद लुटला. अचानक राक्षसी राजा रक्तबीज प्रकट झाला. त्याचे डोळे द्वेषाने चमकले. तुम्ही माझ्या दिव्य आत्म्यांच्या संग्रहात एक चांगली भर घालाल, त्याने हळहळ केली. द्रौपदी आणि तिच्या मैत्रिणी दहशतीने थिजून उभ्या होत्या. आपल्या पूर्वजांच्या प्राचीन कथांचे स्मरण करून त्यांनी डोळे बंद केले आणि ओम नमो भगवते वासुदेवाय दुष्टाच्या तावडीतून त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी विश्वाचे रक्षक भगवान विष्णूची प्रार्थना केली. ते प्रार्थना करत असताना एका तेजस्वी प्रकाशाने त्यांना वेढले आणि हवा दैवी हस्तक्षेपाच्या गोड सुगंधाने भरली. भगवान विष्णू त्यांच्या भव्य रूपात प्रकट झाले. त्यांच्या सभोवताली त्यांचे विश्वासू साथीदार दशावतार. आपल्या सुदर्शन चक्राच्या वेगवान प्रहाराने त्याने रक्तबीजेच्या मिनिन्सची रवानगी केली. राक्षस राजा स्वतः विष्णूच्या सामर्थ्याशी जुळणारा नव्हता आणि तो लवकरच परमेश्वराच्या अप्रतिम दोरीने नागपाशाने बांधला गेला. असुर गोंधळून पळून जात असताना विष्णू द्रौपदी आणि तिच्या मैत्रिणींजवळ आला. त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. भिऊ नका प्रियजनांनो, तो म्हणाला, तुम्ही आता माझ्या संरक्षणाखाली आहात. त्याच्या हाताच्या लाटेने त्याने अंधार दूर केला. नदीच्या किनारी त्याचे पूर्वीचे सौंदर्य पुनर्संचित केले. द्रौपदी आणि तिच्या मित्रांनी त्यांच्या सुटकेबद्दल कृतज्ञतेने आश्चर्याने पाहिले. विष्णूचे सोबती दशावतार आजूबाजूला जमले. त्यांचे चेहरे आनंदाने चमकले. त्यांनी एकत्रितपणे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला.